हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि इथे वाजलेले आहेत 5. तर सकाळी मी 5 वाजता उठलेली आहे. तर आता मी रोजच उठते 5 वाजता. तर इथं बघू शकता मी पाणी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकलेले आहेत. तर हे जिरा पाणी मी वेट लॉससाठी चालू केलेलं आहे. तेच पाणी सगळ्यात अगोदर हे पाणी मी पिते. पाणी मी जास्त म्हणजे गरम पण पित नाही, थोडंसं पिण्यायोग्य झाल्यानंतरच पिते. तर बघा इथं पाणी हे तयार झालेलं आहे आणि वेट लॉससाठीच हे मी जिरा पाणी घेत आहे. तर मी हे पाणी पिऊन पार्कात फिरून वगैरे येते, थोडीशी एक्सरसाइज वगैरे करून 7 म्हणजे 1 तास सव्वा तास लागतो तिथं. आणि नंतर घरी आल्यानंतर पहिल्यांदा मी झाडू वगैरे मारून घेते. तर झाडू मारून नंतर मला फरशी वगैरे पुसायची असते, कारण मी आंघोळीच्या अगोदरच फरशी पुसते. नंतर मला आंघोळ केली की फरशी वगैरे पुसू वाटत नाही, त्याच्यामुळे मी अगोदर वरच्या रूममध्ये म्हणजे झाडू मारते. नंतर ही आहे आमची खालची रूम, तर तिथेही मी झाडू मारते. तर माझी मुलं काय अजून उठली नव्हती, उठतात थोड्या वेळात ते, पण आता काही लवकर पण आम्ही जास्त त्यांना उठवत नाही, कारण आता सुट्ट्या पण आहेत. आणि असं पण त्यांना ना त्यांच्या स्कूलमध्ये लवकरच उठवलं जातं. तिथंही त्यांना म्हणजे असतं थोडं एक्सरसाइज वगैरे तिथंही करवतात त्यांना, त्यांची PT असते. मग म्हटलं तेवढंच त्यांना आराम, त्यामुळे आम्ही जास्त त्यांना काय फोर्स करत नाहीत. उठतील तेव्हा उठतील, पण ते उठतात. आमचा आवाज वगैरे म्हणजे ऐकतात ना, हालचा ऐकल्यानंतर ते उठतात, त्यांना कळतं मग उठलेले आहेत मम्मी पप्पा, तर मग ते पण उठतात. तर इथं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा पण माझी झालेली आहे. ते काही मी शूट केलं नाही क्लिनिंगचं. मला फरशी पुसताना मला शूट करताच येत नाही, कारण कॅमेरा पकडा एक तर कोण नसतं आणि माझा कॅमेरा पण तसा ॲडजस्ट होत नाही. मग ते कुठं ठेवायचा तेही मग ते नाही कळत. त्याच्यामुळं मग नंतर मी इथं किचनमध्ये आलेले आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर. तर इथं मी बनवत आहे, म्हणजे उपीट बनवत आहे. आमच्या भागामध्ये उपीट बोललं जातं, काही भागामध्ये त्याला उपमाही बोललं जातं. तर मी कशा पद्धतीने उपमा बनवते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा मी इथं रवा भाजून घेतलेला आहे. तर रवा माझा भाजून झालेला आहे. तर मी एका साईडला इकडं पाणीही मी ठेवून घेतलेलं आहे, कारण मी हे पाणी उपीटमध्येच टाकण्यासाठी गरम पाणी उकळलेलं आहे. तर इकडं पाणी उकळून झालेलं आहे. तर तिकडं मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तर ते बघा तेल टाकलेलं आहे, आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये पहिल्यांदा राई टाकून घ्यायची आहे. तर म्हणजे कसं राई तडतडली की त्याच्यामध्ये आपण नंतर जिरं टाकणार आहे. तर जिरंही तडतडलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकला की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आणि थोडंसं ना 1 चमचा मी उडीद डाळ टाकलेली होती. उडीद डाळीनं खूप छान चव येते उपीटला, तर नक्की टाकून बघा. आणि खातानाही खूप छान लागतं. तर नंतर मी शेंगदाणे टाकलं. शेंगदाणेही थोडेसे फ्राय झाले, कारण मी शेंगदाणे काही भाजून वगैरे घेतले नव्हते, मी तेलामध्येच टाकते, मग ते व्यवस्थित असं फ्राय होतात. आणि नंतर मी इथे 1 कांदा टाकलेला आहे. तर 1 कांदा टाकून छान असं ते कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान भाजून घ्यायचा. तर बघा ही जे मी उपीट करण्याची पद्धत तुमच्या शेअर करत आहे ना, ते करताना अजिबात गुठळी वगैरे होत नाही आहे. तर अगोदर पाणी टाकून जर आपण वैरलं ना, तर गुठळ्या वगैरे होतात. तर हे मी नंतर पाणी टाकते, रवा वगैरे टाकून नंतर ते उकळलेलं पाणी टाकते, आणि खरंच खूप छान होतं. तर इथे बघा मी वाटाणे टाकलेले आहेत. तर वाटाणे बिलकुल ऑप्शनल आहेत, असले तर मी पण टाकते, नसले तर मी कधी कधी टाकतही नाही आहे. तर माझ्याकडे होते म्हणून मी टाकलेले आहेत. तर वाटाणे हे छान असं 5-1 मिनटं तरी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं, आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मग आपले वाटाणे ना शिजले जातात. मग एक 5 मिनटासाठी मी इथं वाटाणे झाकून ठेवलेले आहेत. आणि आता नंतर 5 मिनटं झाली की ना, मग ते मी उघडून बघत आहे. तर बघू शकता इथं 5 मिनटं झालेली आहेत, आणि मी ते झाकणही काढून घेतलेलं आहे. तर वाटाणेही व्यवस्थित शिजलेले आहेत, तयार झालेले आहेत, म्हणजे शिजून व्यवस्थित असे. तर आता आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं धना पावडर टाकलेली आहे. तर हळद वगैरे मी काही घालत नाही आहे उपीटमध्ये, मला नाही आवडत जास्त हळद वगैरे टाकलेली, मग त्याच्यामुळे मी टाकतच नाही, फक्त धना पावडर टाकते. आणि नंतर ते मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि जो आपण रवा भाजून ठेवलेला होता तोच मी आता टाकून मिक्स करून घेणार आहे. तर इथंच मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर जेवढं म्हणजे गरजेचं आहे उपीटसाठी मीठ, ते सगळं मीठ मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकजीव होतो मसाला व्यवस्थित असा, कांदा वगैरेही. तर तुम्ही टोमॅटोही टाकू शकता, पण मी काय टोमॅटो वापरलं नव्हतं. तर इथं बघू शकता हे जे गरम केलेलं पाणी होतं ते मी टाकलेलं आहे त्या उपीटमध्ये, म्हणजे त्या रव्यामध्ये. तर ना ह्याच्यामुळे ना गुटळ्या पण होत नाहीत, आणि उपीट हे असं म्हणजे असं सुटसुटीत असं बनतं, म्हणजे चवीलाही छान लागतं. मोठा रवा असला तर आणखीन छान बनतं, पण हा जो रवा मी घेतलेला आहे ना, तो थोडासा बारीकच आहे, कारण माझ्याकडे बारीकच रवा शिल्लक होता. तर जेवढं पाणी गरजेचं होतं बघा, तेवढंच पाणी मी टाकलेलं आहे. या पद्धतीने जर उपीट केलं ना, तर असं वगैरे पातळ वगैरे होत नाही, सुटसुटीत असं उपीट तयार होतं. तर इथे बघा 7-8 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे मी त्याच्यावरती.
7-8 मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून झालं की नंतर एक मी काढलेलं आहे बघा. तर 7-8 मिनटं झाल्यानंतर तर बघू शकता किती छान आणि सुटसुटीत उपीट तयार झालेलं आहे. चवीलाही या पद्धतीने केलेलं उपीट छान लागतं. कुठेही गुठळी होत नाही किंवा असं पातळ होत नाही, म्हणजे पाण्याचा अंदाज चुकत नाही आपला. परफेक्ट असं पाणी वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये पडलं जातं. आणि तर बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीरचं पण असले तर मी टाकते, नसले तर टाकत नाही. म्हणजे भरपूर असं माझ्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये ना जी वस्तू आहे ती मी टाकते, जी नसते ती मी म्हणजे टाकतही नाही आहे. अशा पद्धतीनं मी जेवण बनवते. तर बघू शकता इथं तयार झालेलं आहे उपीट. आणि आता मी ते नाश्ता सगळ्यांसाठीच म्हणजे मी प्लेटमध्ये काढत आहे. तर मी हेच खाणार आहे. तर मी माझ्यासाठी ना एका वाटीमध्ये जेवढं बसेल ना तेवढंच उपीट घेते. म्हणजे एक वाटी उपीट फक्त मी माझ्यासाठी घेतलेला आहे. तर तोच मी नाश्ता म्हणून करणार आहे. तर इथं बघा मी वाटी घेतलेली आहे, त्याला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता उपीट माझ्यासाठी घेतलेलं आहे. तर इथं सगळ्या भरून तयार झालेले आहेत आणि जे वाटीमध्ये आहे ते मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. तर या नाश्ता करायला सगळेजण. नमस्कार मैत्रिणींनो, तर कसे आहात सगळे. तर ब्लॉगिंगची सुरुवात तर सकाळपासूनच झालेली आहे. मी सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे, पण फक्त दुपारचं नाही मी शेअर केलं. तर आता आमची जेवणं वगैरे झालेली आहेत. कारण दुपारचं कसं झालं, मुलाला माझ्या मोबाईल पाहिजे होता. कारण मोबाईलवरती त्याचं काम येतं ना स्कूलचं, आणि हॉलिडे होमवर्क त्यांना कंप्लीट करायचं आहे. मग त्याच्यासाठी मग ते घेतात कधी कधी फोन. त्याच्यामुळं मग मी दुपारी काही शूट केलं नाहीये. आणि आता मी तयार होऊन जेवण वगैरे झालेले आहेत. पण आता ऊन पण आहे तरी पण मी चाललेली आहे, कारण मला बिस्किट बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाची. तर कसं होतंय, बाजारातनं 5 रुपयाची ती पॅकेट किंवा 10 रुपयाची जरी आपण पॅकेट आणली तर ते परवडत नाही एवढं बाजारातली बिस्किट. आणि आता बिस्किटचे म्हणजे हे बी कमी केलंय त्यांनी, क्वांटिटी पण कमी केलेली आहे. कारण खूप कमी येतात, काहीच येत नाही. म्हणजे एक पुडा जरी 10 रुपयाचा खाल्ला मुलांनी तरी वाटत नाही त्यांना खाल्ल्यासारखा. मग म्हटलं आता आहेत 2 महिने तर खातील पण. मग गव्हाची पिठाची चांगली पण असतात. तर मग तेच बिस्किट बनवण्यासाठी मी सामान पण घेऊन, काल मी बेकरीवाल्याला विचारून आलेली की काय काय सामान लागतं म्हणून. तर त्यांनी सांगितलेलं आहे की गव्हाचं पीठ 2 किलोची मी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी साहित्य त्यानं मला 2 किलो हे 2 किलो गव्हाचं पीठ, एक 100 ग्राम कस्टर्ड पावडर सांगितलेली आहे, 1 किलो म्हणजे पिठी साखर, चिनीचा बुरा, चिनी म्हणतात ना इकडे साखरला, त्याच्यामुळे चिनीचा बुरा मागितलेला आहे 1 किलो. आणि 1 किलो तुम्ही तूप द्या किंवा डालडा द्या, बोलला काही चालेल. तर मग मी डालडाच देणार आहे ह्या वेळेस तरी, कारण तूप काय नाही आता माझ्याकडे आणि मी खरेदी पण नाही करणार, डालड्याच बनवणार आहे. तर म्हणजे देसी घीची पण आपण बनवू शकतो, पण मी डालड्याचीच बनवणार आहे. एवढं सामान सांगितलेलं आहे त्याने. मग ते देऊन यायचं आहे. मग नंतर ते आपल्याला बिस्किट वगैरे बनवून देतात. आणि 140 रुपये डालड्याच्या बिस्किटसाठी 140 रुपये 2 किलोला. आणि जर गव्हाच्या ह्याची देसी घीची आपण बनवली तर 160 रुपये लागतात. तर तीच मी बनवण्यासाठी चाललेली आहे. आणि जर म्हणजे टाइम लागेल तिथं, थोडंसं थांबावं लागेल ना. बिस्किट बनवून आणल्यानंतर ही मी तुमच्याशी शेअर करेन. तर गरमी खूप आहे बघा, किती घाम आलाय, एवढ्या उशीर बोलले तर मला पूर्णपणे घामानं माझं भरलेलं आहे सगळं. तर कसं होतंय, पंखा नाही लावू शकत, नाही तर मग ते फराटा पंखा आहे आमचा, वरचा फॅन खराब झालाय. मग तो फराटा पंखा म्हणजे तो लय आवाज करतो, मग त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये सगळा आवाज येतो, त्याच्यामुळे मी लावत नाही. तर चला मग बिस्किट जर मी आता लवकर बनवून भेटली तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि अजून एक रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंतर, कारण वेट लॉसची रेसिपी मी रोज एक ना एक शेअर करणार आहे. कालच माझा व्हिडिओ आला नाहीये कारण मी एडिटिंगच केली नाही. काल दुपारी थोडीशी झोपली, मग उशीर झाला, नंतर जेवण पण बनवायचं होतं, त्याच्यामुळं मग ते एडिटिंगच झाली नाही, त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ आला नाही. तर सॉरी सगळ्यांना. म्हणजे जसं काय म्हणजे मला कम्युनिटी कशी टाकायची ती पण माहित नाही, नाहीतर मी टाकली पण असती, पण मला अजून जमाना झालंय. मुलाला विचारलं तर त्यानं काय मला सांगितलं नाही, मग त्याच्यामुळे राहत नाही. तर मी कम्युनिटी टाकली असती, मग कळलं असतं की आजचा व्हिडिओ येणार नाही. तर चला मी गव्हाच्या पिठाचे बिस्किट आणल्यानंतर ही तुमच्याशी शेअर करेन बनवून आणल्यानंतर. होऊ शकता ही बिस्किट मी बनवून घेऊन आलेली आहे घरी. आणि 1 लिटर दूध पण मी घेऊन गेलेली. तर मगाशी मी ना तुम्हाला साहित्य सांगताना दूध सांगायची विसरलेले, तर जाताना सगळं साहित्य मी घेऊन जाते आणि डायरेक्ट बनवून घरी घेऊन आलेली आहे बघा मी इथं. तर बघा अशा पद्धतीनं हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट बनवून भेटतात बेकरीमध्ये आणि खूप चवीला छान लागतात. एकदम कुरकुरीत अशी बिस्किट तयार होतात आणि बाजारपेक्षा तरी स्वस्तच पडतात. जे आपण विकत बिस्किट आणतो ना त्याच्यापेक्षा तरी हे स्वस्तच पडतं आणि खूप बिस्किट तयार होतात. आता ही किती किलो आहेत हे काय मी मोजलेले नाहीत, पण भरपूर आहेत. ते म्हणजे बॉक्समध्ये एका भरून आणलेले आहेत मी. तर चवीलाही खूप छान लागतात आणि पंजाबमध्ये भेटतात. हे असे विकतही भेटतात बरं का. 120 रुपये किलो असतात ही बिस्किट. त्या बेकरीवाल्याला मी विचारलेलं, म्हणजे पीठ नाही दिलं आपण गव्हाचं तर विकत घ्यायची म्हणले ना तर 120 रुपये किलोच्या प्रमाणात भेटतात.
व्यवस्थित डब्यात असं भरून पॅक करून ठेवले ना तर खूप दिवस टिकतात, काय ते नरम वगैरे काही पडत नाहीत. आणि हेल्दीच तसं म्हणायला गेलं तर बाजारातल्या विकतच्या बिस्किटपेक्षा ही बिस्किट बनवून आणलेली ही कधीही हेल्दी, कारण ते आपल्या डोळ्यासमोर बनवली जातात. कारण मी बसूनच बनवून घेऊन आलेले आहे इथं. कसं लागते गणू? अच्छा खा के दिखा. नाही कुरुम कुरुम अच्छा है ना, क्रंची क्रंची है, अच्छा है. और बाजार वाले सही लगते हैं, ये वाले सही लगते हैं? ये वाले सही है. तर बघा थोड्या वेळाने मी इथं नंतर इथं किचनमध्ये आलेले आहे. तर हे ना मी ओट्स घेतलेले आहेत. तर ओट्स मी अर्धी वाटी भिजत ठेवलेले, तर ते 1 वाटी झालेले आहेत. तर एकदा पाणी काढलेलं त्यातलं मी, आणि बाकीचं पाणी मी तसंच ठेवून भिजवलेले. तर 15 मिनटासाठी हे ओट्स मी भिजवून घेतलेले आहेत, 15 मिनटच ठेवलेले. आणि आता मी ते मॅश करून घेत आहे. तर ओट्सचा चिला मी बनवत आहे, ते माझ्यासाठी मी बनवत आहे. वेट लॉससाठी मी संध्याकाळची रोज एक रेसिपी बोललेली ना मी तुम्हाला शेअर करणार आहे, आणि तेच मी खाते. तर त्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो टाकलेला आहे छोटं, आणि 1 कांदा टाकलेला आहे. आणि ते छान असं ओट्स मॅश करून घ्यायचं, म्हणजे आपण त्याचा चिला बनवणार आहे. तर त्याच्यामध्येच मी हळद पावडर टाकलेली आहे, थोडंसं जिरं टाकलेले आहेत, थोडंसं टाकलेलं आहे काळं तिखट. तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता, हिरवी मिरची टाकली तरीही चालते, पण मला काळं तिखटच आवडतं त्याच्यामुळे मग मी काळं तिखट टाकलेलं आहे. आणि स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर खूप छान लागतो चवीला ओट्सचा चिला, तर नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये थोडंसं बाइंडिंगसाठी हे बेसनचं पीठ टाकायचं आहे. तर बेसनचं पीठ टाकल्यामुळे ना चिले व्यवस्थित बनले जातात. नुसते ओट्सचे चिले जर बनवायला गेलं तर मग ते तुटतात, व्यवस्थित बनत नाहीत. त्याच्यासाठी थोडंसं मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं बेसनचं पीठ टाकूनही. तर हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे. आणि हे जे चिले आपण बनवणार आहे ना ते थोडंसं जाडसरच बनवायचे आहेत, जास्त पातळ पण नाहीत बनवायचे. तर इथे बघू शकता 2 चमचे मी पाणी पण टाकलेलं आहे. आणि हे घोल ना व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवत होते बघा, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीने ते मी बनवून घेतलेलं आहे. इकडे तवाही गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी तेल टाकलेलं आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि जे आपण बॅटर तयार केलेलं ते मी टाकलेलं आहे. तर थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ करायला जायचं नाही, नाहीतर सगळा चिला आपला खराब होईल किंवा तुटेलही. तर हे जे मी बॅटर घेतलेलं आहे तर याच्यामध्ये ना 3 चिले बनले जातात. तर 2 मी खाणार आहे आणि 1 माझ्या मी मुलांना देणार आहे. तर साईडनंही तेल मी सोडून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित असं. तर साईडनं तेल सोडायचं म्हणजे ते आपल्याला उलटायला सोपं जातं, कारण हा तवा काही नॉनस्टिकचा वगैरे नाही आहे. नॉनस्टिक तव्यामध्ये कमी तेल टाकलं तरी चालतं, पण हा माझा लोखंडी तवा आहे आणि मी लोखंडी तव्यातच बनवते. माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा आहे, पण तो काही माझा एवढा काम करत नाही आहे, कारण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बनलंच जात नाही काहीच. तर हा छान असा चिला दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आणि खरंच हे वेट लॉससाठी खूप छान रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते. एकदम युनिक रेसिपी म्हटलं तरी चालते. खूप छान आणि टेस्टी चिले तयार होतात. आणि मी ह्याच्या अगोदरही बनवून खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे मला माहीत आहे, हे काय मी पहिल्यांदा वगैरे बनवत नाही आहे. तर बघू शकता इथं छान असा चिला तयार झालेला आहे. आणि आता मी दुसराही चिला टाकून घेत आहे. तर दुसऱ्यांदा थोडंसं मी तेल कमी टाकलेलं आहे, दुसऱ्या चिल्याला काही एवढं जास्त तेल लागत नाही. पहिल्यांदा थोडंसं तव्याला ग्रीस करायला थोडंसं तेल लागतं. आणि इथं बघू शकता चिला मी पसरवून घेतलेला आहे तव्यावरती, आणि तोही थोडासा मी जाडसरच पसरवला आहे. आणि आता थोडंसं साईडनं तेल सोडायचं आणि तोही जसा आपण पहिला भाजला ना त्याच पद्धतीनं व्यवस्थित असा दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा आहे. तर नक्की ट्राय करा ही ओट्सच्या चिल्याची रेसिपी, तुम्हाला आवडेल नक्की. आणि तुम्ही असंही बनवू शकता, काय वेट लॉससाठीच बनवावं असं काही नाही, असंही तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये वगैरेही हे तुम्ही देऊ शकता. खरंच खूप चवीला छान आणि टेस्टी रेसिपी आहे, बनवून बघा एकदा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी बनली. कमेंट करत जावा, कमेंट खूप कमी येतात मला. कमेंट काही माझ्याकडनं चुकत असेल तेही तुम्ही मला सांगू शकता. तर इथे बघू शकता दोन्ही चिले माझे तयार झालेले आहेत. तर हे 2 चिले आहेत ते माझं रात्रीचं जेवण आहे आणि मुलांसाठी मी एक दिलेलं आहे. तर बघा चिला वगैरे बनवून झालेला आहे आणि अगोदर पहिल्यांदा तो मी खाऊन घेणार आहे, कारण मी 7च्या टायमिंगपर्यंत जेवण करते. तर झालेला आहे, थोडा उशीरच झालेला आहे, 5-10 मिनटं वर, 7ला 5-10 मिनटं वरच झालेली आहेत. तर अगोदर मी ते खाऊन घेते आणि नंतर जो माझा राहिलेला स्वयंपाक आहे तो मी करून घेणार आहे. जर आजचं माझं रुटीन तुम्हाला आवडलं असेल, माझा आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताई मला नवीन पाहत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि गव्हाच्या पिठाची बिस्किट खरंच खूप छान होतात. जर गावाला जरी कुणाला बनवून भेटत असली बेकरीमध्ये वगैरे तर बनवून आणा, मुलांना हेल्दी आहे. तर तुम्ही त्याच्यात देसी घी टाकू शकता. मी देसी घी नाही वापरलेलं, डालडाच वापरलेला आहे, पण देसी घी वापरलं तर डालड्यापेक्षाही छान चव लागते. तर नक्की बनवून आणा जर भेटत असलेलं. आपल्याकडे बेकरीत वगैरे चौकशी करू शकता तुम्ही, तिथं भेटतात आणि छान लागतात चहाबर वगैरे. तर आजचा व्हिडिओ जर माझा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते.